सकाळच्या नाश्त्याला डोसा बनवण्याचा प्लॅन आहे ना, तो अचानक ठरला होता. मार्केटमधून जाऊन विशालनं डोश्याचं रेडीमेड पीठ आणलं, कारण ते घरामध्ये नव्हतं आणि त्याच्यासोबत त्यांनी बाजारसुद्धा आणला होता. आता मला चटणी बनवायची होती आणि चटणीसाठी जो नारळ लागतो ना, तर तो नारळ फोडण्याचं कामसुद्धा नेहमीप्रमाणे विशालकडे होतं. नारळामधलं पाणी पिण्याची जी लहानपणाची क्रेज आहे ना, ती मोठी झाल्यानंतर खूप कमी होते. आज मला ना बटाट्याची भाजीसुद्धा बनवायची होती, म्हणून बटाटे शिजलेत की नाही हे बघत होते आणि विशालचं खाली ना बॅटर बनवायचं काम चालू होतं. आणि आमचा हा सर्व पराक्रम ना अद्विका लांबून मस्त प्रकारे बघून एन्जॉय करत होती. स्मितासुद्धा मला कामामध्ये मदत करत होती. आपल्याला एखादी गोष्ट चांगली जमत असेल तर ती पाहुणे आल्यानंतर नेमकी बिघडते. असं कधी तुमच्यासोबत झाले का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्यासोबत तसंच डोशा बाबतीत झालं होतं. डोसा माझा पूर्ण तुटला होता आणि अद्विका ना परत काकांकडे होती, कारण तिला ना काकांचं आणि दोघांचं ट्रेनिंग खूप मस्त आहे. ते काका तिला घेऊनच असे फिरत असतात. ह्या दोघींना खूप भूक लागली होती, त्यामुळे त्यांची पहिली पेट पूजा करावी म्हटलं. नंतर आपण जेवायला बसावं. आणि स्वयंपाकामध्ये मी बनवलं होतं की बटाट्याची भाजी, चटणी आणि डोसे. आता या मंडळींचं डोसे एका पाठोपाठ एक खाणं चालू होतं, पण डोसे बनवण्याची क्रिया खूप स्लो होती. हा होता आजचा ब्लॉग. लाईक